की आदित्य ठाकरेंबरोबर सचिनदादा अहिर हे सावलीसारखे असायचे, परंतु असेसुद्धा नेतृत्व त्यांच्याबरोबर राहू शकले नाही। याच्याबद्दल आदित्य ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे। आणि अचानक धक्कातंत्र द्यायचा असतो हे फक्त झाकी आहे, अजून त्यांचं बरंच ऑपरेशन बाकी आहे। ची ताकद या ठिकाणी मुंबईमध्ये वाढणार आहे। ग्रामीण भागामध्ये सुद्धा कामगार क्षेत्रामध्ये गेली कित्येक वर्ष सचिनदादा अहिरांचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे आणि त्या आज शिंदेसाहेबांबरोबर शिवसेनेबरोबर आल्यामुळे शिवसेनेची ताकद आमची त्या ठिकाणी वाढणार आहे। आज उपसभापती पदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। याच्यावरून आपल्या साऱ्यांच्या लक्षात येईल की आदित्य ठाकरेंबरोबर सचिनदादा अहिर हे सावलीसारखे असायचे, परंतु असेसुद्धा नेतृत्व त्यांच्याबरोबर राहू शकले नाही। याच्याबद्दल आदित्य ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की शिंदे साहेबांसारख्या नेतृत्वावर आपण चुकीच्या पद्धतीने मिमिक्री करताय। अरे आपलं वय काय याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं की बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने त्यावेळेस शिवसेनेला मजबूती देण्याचं काम त्या काळामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी केलेलं होतं आणि अशा नेतृत्वावर आपण मिमिक्री करताय। पुढच्या वेळेला याच ठिकाणी वर्ली मतदारसंघातून सचिनदादा अहिर हे आमदार असतील। इतर आमदार देखील संपर्कात आहेत। अर्ज भरताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि बाकी आमचे सगळे सदस्य होते। त्याला टीव्हीला पाहिजे मी इकडे आलो पळत पळत। खरं काय ते आम्हालाच काय कळलं। शिंदे यांनी पुन्हा वापर केलेला आहे नाही सांगायचं ना, सगळं असं ओपन सांगितलं तुम्ही ते पसारा करता ना, सांगायचं नसतं काय तुमच्या जे गुपित ठेवायचे असतात आणि अचानक धक्कातंत्र द्यायचा असतो। नीलम गोरे पण होते, नीलम गोरे मनीषा कांबळे यांना पण अपेक्षा होती उपसभापती म्हणून। नाही ठीक आहे, अपेक्षा सगळ्यांनाच असते, तसं थोडी आहे। पद तर एकच आहे आणि काय त्याचे विजन असेल काय असेल आणि म्हणून सांगतो संजय पाटील यांचा प्रवेश झाला त्याचवेळी यांना ऑफर होती, पण ते उपसभापती पदासाठी थांबले होते असं कळतं। ते आता गेलो साहेबांना विचारतो वस्तुस्थिती काय आहे आणि मग तुम्हाला सांगतो। 14 आमदार जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मला सांगितलं ना काही ही नांदी आहे का सांगायचं भोगले साहेब? हाय नांदी आहे चल ही नांदी आहे का 14 आमदार येणार आहेत काय ते आता मला सभागृहात जाऊ दे, साहेबांना विचारू दे आणि मग तुम्हाला सांगतो। चाल काय करतो पंकज राहत परिषद असेल, विधानसभा असेल, हे फक्त झाकी आहे, अजून त्यांचं बरंच ऑपरेशन बाकी आहे। कायदेशीर अडचणी काही येऊ शकतो असं वाटतं काय? मला अजिबात असं वाटत नाही। जेव्हा एवढ्या मोठ्या पदाचं फॉर्म भरतो त्यावेळेला कायदेशीर अडचणींच्या सगळ्या शक्यता पडताळूनच अशा प्रकारचा निर्णय होत असतो आणि तो झालेला आहे। ऑपरेशन नेमकं कोणाचं आहे? काँग्रेसचं आहे का शिंदेचं आहे? महायुतीचं आहे। एकत्रितपणाने केलेलं ऑपरेशन आहे। मुख्यमंत्री उपस्थित होते ना,